नमस्कार. मी डॉक्टर ल देशमुख पुण्याच्या लक्ष्मणराव आपटे प्रशालेतनं सेवानिवृत्त शिक्षक आहे. सेवानिवृत्त होऊन मला आता जवळजवळ 10 वर्ष झालेली आहेत. सेवानिवृत्तीनंतर पुणे शहरातल्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांच्या एज्युकेशन कमिटीमध्ये कार्यकारिणीमध्ये काम करण्याची संधी सध्या मला मिळालेली आहे. हे करत असताना माझं पुणं सुंदर पुणं ही योजना मला योगेश गोगावलेंच्या माध्यमातून समजली. खरंच छान कल्पना आहे की पुणे शहर आपलं संबंध जगामध्ये उत्तम आहे. ती कल्पना गोगावलेंनी स्वीकारलेली आहे आणि नेमकं या पुणे शहरामध्ये सुंदर काय काय आहे याचं विवेचन या व्यासपीठावरून केलं जातं. हे त्याने व्यासपीठच निर्माण केलेलं आहे. केवळ शिक्षण एवढ्या क्षेत्रापुरतं हे मर्यादित नाही, तर सांस्कृतिक पुणे शहर म्हटलं जातं. हल्ली सध्या IT उपराजधानी पुणे शहर म्हटलं जातं. कारचं म्हणजे 4 व्हीलरचं शहर पुणे शहर म्हटलं जातं. पर्यावरणाच्या बाबतीत पुण्याचीच ख्याती आहे. असं विविध क्षेत्रामध्ये पुणे शहराने वेगवेगळा मान मिळवलेला आहे. स्पोर्ट्समध्ये आहे, वैद्यकीय क्षेत्रात आहे, व्यापारात आहे, ॲग्रिकल्चरमध्ये आहे. या सगळ्या बाबतीमध्ये पुण्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आज पुणे शहराचं नाव झालेलं आहे. आज मी माझं पुणं सुंदर पुणं या सदरामधून प्रामुख्याने शिक्षणाविषयी बोलणार आहे. पुणे शहराचा विचार आपण जर केला तर संपूर्ण भारतामध्ये पुणे शहराने शिक्षणाच्या बाबतीमध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे. खरंच शिक्षण क्षेत्रातच काय काय झालेलं आहे ना ते पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आता माझं लहानपण ग्रामीण भागात गेलेलं आहे. मी नगर जिल्ह्यातल्या जामखेड या छोट्याशा गावामध्ये माझा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण तिथंच झालं. माध्यमिक शिक्षणासाठी अहमदनगरला आलो. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आलो आणि नंतर संपूर्ण सेवा माझी पुण्यात झाली. मी ज्यावेळेला ही स्थित्यंतर पाहतो की प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण आणि सेवा याच्यामध्ये शिक्षणाचं स्थित्यंतर जर अभ्यासलं आपण तर शिक्षणामध्ये जबरदस्त क्रांती झालेली आहे. म्हणजे शिक्षणाला इतिहास आपण पाहिला तर महात्मा गांधींचे विचार हे जागतिक पातळीवर आज मान्य झालेले आहेत. महात्मा गांधींनी त्यावेळेला मूलोद्योग हा शब्द वापरला होता. मूलोद्योग म्हणजे स्वतःनी आपण ज्याला हल्ली म्हणतो की स्वयंरोजगार, ती संकल्पना महात्मा गांधींनी मूलोद्योग या शब्दामधनं मांडली होती. माझ्या लहानपणी शाळेमध्ये आम्हाला सूतकताई करावी लागायची. म्हणजे केवळ 2 ऑक्टोबरला नाही तर आठवड्यामधनं 2 दिवस सूतकताई करायची. ती महात्मा गांधींची विचारसरणी. आम्ही लहानपणी आमच्या शाळेमध्ये अभ्यास तर शिकायचोच, पण शाळा स्वच्छ करणं आमचंच काम होतं. शाळेमधनं आलेल्या गेस्टला उत्तम पद्धतीने ट्रीटमेंट देणं आमचंच काम होतं. गावातल्या काही कार्यक्रम असतील ते कार्यक्रम यशस्वी करणं आमचंच काम होतं. संपूर्ण समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा चैतन्य निर्माण करण्याची भूमिका शिक्षणाची आहे. ती माझ्या लहानपणापासून माझ्यावर संस्कारित आहे. तिच्यात कसा बदल होत गेला? कल्पना लहानपणापासूनच्या आहेत, पण त्या कार्यान्वित आपल्याला उत्तम पद्धतीने करता आल्या किंवा नाही याच्यावर शिक्षणाचं यश आणि अपयश अवलंबून आहे. जिथे उत्तम कार्यान्वित झालंय त्याला आपण यश म्हणतो, पण दुर्दैवाने आपल्याकडं काय आहे? आपल्याकडं दुर्दैवाने आपल्याला कार्यवाहीच्या बाबतीमध्ये ती एक उच्च पातळी गाठता आली नाही.
स्वातंत्र्यानंतर आपण शिक्षणाचा प्रसार करायचं ठरवलं की लोक साक्षर झाली पाहिजेत. आत्ता आपण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ती साक्षरता प्राप्त केलेली आहे. अगदी वाडी वस्तीपर्यंत शिक्षण जाऊन पोहोचलेलं आहे. पण हे करत असताना आपल्याला गुणवत्तेच्याकडं पुरेसं लक्ष देता आलं नाही. आपल्याला कौशल्य विकासाकडं पुरेसं लक्ष देता आलेलं नाही. आपल्याला तंत्रज्ञानाकडं पुरेसं लक्ष देता आलेलं नाही. आपल्याला अध्यात्म आणि शिक्षण, नैतिकता आणि शिक्षण, व्यवसाय आणि शिक्षण, बुद्धिमत्ता आणि शिक्षण, गुणवत्ता आणि शिक्षण, असे जे शिक्षणाचे वेगवेगळे पैलू आहेत, भावनिकता आणि शिक्षण, मानसिकता आणि शिक्षण, नैतिकता आणि शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टींची सांगड जी घालायची आहे ना, ती सांगड घालण्याच्या कार्यवाहीच्या पातळीवर आपण थोडंसं कमी पडलेलो आहोत. जे गुणवत्ता ही केवळ मराठी, हिंदी, इंग्रजी यातली गुणवत्ता एवढ्यापुरतं शिक्षण मर्यादित नाही. शिक्षण कशा कशाशी मर्यादित आहे तर तुम्हाला मराठी पण उत्तम शिकवेल, गणित पण तुम्हाला उत्तम शिकवेल, विज्ञानात तुम्हाला पारंगत करेल, इतिहासात तज्ज्ञ करेल. हा शिक्षणाचा 1 भाग झाला. आणखीन वेगवेगळे 9 भाग आहेत ज्याला आपण म्हणतो की तुमची भावनिक विकास झाला पाहिजे, तुमच्या अंगी कौशल्य प्राप्त झाली पाहिजेत, तुम्हाला व्यवसाय करता येण्यासाठीच्या ज्या मूलभूत क्षमता आहेत त्या क्षमता प्राप्त झाल्या पाहिजेत, तुम्हाला 4 माणसामध्ये संवाद कौशल्य कशी करायची ती शिक्षणामधूनच मिळाली पाहिजेत, तुम्हाला अध्यात्म, आपला इतिहास आहे अध्यात्माचा, तो शिक्षणामधनं कळला पाहिजे, तुम्हाला हे योगा बिगा नवीन आलेलं आहे, हे योगा आपल्याकडं नवीन नाही आहे, ते जुनंच आहे, ते आपल्याला शिक्षणामधनं संक्रमित करता आलं नाही. ज्याला आपण कौशल्य प्राप्त करणं म्हणतो, कौशल्य ही खूप संवाद कौशल्य आहेत, अभिनय कौशल्य आहेत, हस्तकौशल्य आहेत, तंत्रज्ञानातली कौशल्य आहेत, कितीतरी प्रकारची कौशल्य आहेत ना. त्या कौशल्यांचा विकास आपल्याला करता आला नाही. असे शिक्षणाचे जे 10 पैलू आहेत, इवन गार्नरनी सुद्धा आपल्याला 9 बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत. संगीत आहे, त्यानंतर स्पोर्ट्स आहे, त्यानंतर क्रीडा, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक क्षमता, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना. या सगळ्या गोष्टी गार्डनरने सांगितलेल्या 9 बुद्धिमत्तेच्या गोष्टी त्याही आपल्याला शिक्षणामधनं साध्य करता आलेल्या नाहीत. हे काय आपलं अपयश नाही आहे, सगळंच एकदम साध्य करता येईल असंही नाही. ते सिक्वेन्शियली आपण पुढे होत गेलेलो आहोत. म्हणजे शिक्षणाचे माझ्याच बाबतीमध्ये मी जे टप्पे केलेले आहेत, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन आणि नोकरी, या प्रत्येक टप्प्यातनं, या प्रत्येक तपातनं, या प्रत्येक वर्षातनं, या प्रत्येक कालावधीमधनं मी शिक्षणाकडे जसं बघत गेलो, शिक्षणाच्या मधून होणारं परिवर्तन बघत गेलो, शिक्षणाच्या मधनं होणारा समाज विकास बघत गेलो, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की शिक्षणामधनं खूप वेगवेगळ्या गोष्टींचे साध्य आपल्याला करण्याची गरज आहे. या पॅन्डेमिकच्या काळामध्ये हे सगळं आपल्याला जाणवलं. पॅन्डेमिकच्या काळामध्ये सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं झालंय तर शिक्षण क्षेत्राचं झालंय. का तर आपल्याला उद्भवलेल्या परिस्थितीशी उत्तम पद्धतीने सामना कसा करायचा, आव्हानं कशी पेलायची, त्यातनं मार्ग कसा काढायचा, हे कौशल्य आपल्याला शिक्षणामधनं प्राप्त झालेलं नव्हतं, हे सिद्ध झालं. मग वैद्यकीय क्षेत्रातलं कौशल्य असू देत, मग मानसशास्त्र क्षेत्रातले कौशल्य असू देत, आपण म्हणतो ना की लोकांची मानसिकता घट्ट पाहिजे. अरे लोकांची मानसिकता घट्ट पाहिजे म्हणजे काय, म्हणजे ते कौशल्य तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे, ते शिक्षणातनं प्राप्त व्हायला पाहिजे. तुम्हाला पॅन्डेमिकची भीती वाटता उपयोगाची नाही. तुमची लोक म्हणतात की विल पॉवर ज्याची स्ट्रॉंग आहे त्याला कोरोना काही करणार नाही.
पण ती विल पॉवर स्ट्रॉंग करण्याची क्षमता शिक्षणामधनं तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे ना, ते एक कौशल्य आहे ना. ही अशी कौशल्य आपल्याला प्राप्त करता येतील का? आणि हा विचार प्रामुख्याने माझं पुणे सुंदर पुणे हे व्यासपीठ या कौशल्यांचा विकास कसा शिक्षणामधनं करता येईल किंवा झालेला आहे त्याची संपूर्ण भूमिका आपल्याला समजून सांगणार आहे. म्हणून मला माझं पुणे सुंदर पुणे हे प्रोजेक्ट फार आवडलेलं आहे. आता बघा, तंत्रज्ञान आपण म्हणतो की माहिती तंत्रज्ञानाने जगामध्ये क्रांती घडवलेली आहे. आपल्याला माहिती तंत्रज्ञान म्हटल्यानंतर फक्त संगणक जाणवतं. आज आपल्या प्रत्येक जीवनाच्या वेगवेगळ्या अंगाला संगणकाने व्यापून टाकलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय संगणकाच्या माध्यमातून करता येत नाही. मोबाईल म्हणजे छोटा संगणकच आहे, तो आपल्या हातात दिलेला आहे. तो आता सुशिक्षित असलेल्या माणसांनी मोबाईल वापरला पाहिजे ही संकल्पना कधीच निघून गेलेली आहे. सगळे अशिक्षित, सगळे शेतावरचे शेतकरी, सगळे स्वच्छता कामगार, सगळ्या उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या महिला, घरोघर जाणाऱ्या महिला, त्यानंतर घरात बसलेल्या महिला, त्यानंतर वेगवेगळ्या क्रांती घडवणाऱ्या महिला, ह्या सगळ्या उत्तम पद्धतीने मोबाईल वापरत आहेत. छोटी छोटी मुलं म्हणजे काही आया तर त्या छोट्या बाळाला रडण्यापासून बंद करण्यासाठी मोबाईलचा वापर करतायत आणि ते छोटं बाळ मोबाईल वापरतोय. म्हणजे ही क्रांती आहे. मोबाईल हा एक आपल्या हातात मिळालेला संगणक आहे, पण त्याचा वापर किती पद्धतीने करायचा, त्यातलं पॉझिटिव्हिटी काय आहे, त्यातली निगेटिव्हिटी काय आहे, हे ज्याला समजलंय ना त्याला म्हणतात कौशल्य. मोबाईल वापरणं हे एक कौशल्य आहे. त्याने जरी जगात क्रांती केली असली तरी त्याचे नकारात्मक कौशल्य जर आपण त्यातली फक्त शिकलो तर त्याचा काही उपयोग नाही आहे. मोबाईलमध्ये सकारात्मक काय काय आहे, मोबाईलमधनं तुम्हाला तुमचं जीवन सुकर कसं करता येईल, मोबाईलमधनं तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन, नवीन माहिती कशी मिळवता येईल, मोबाईलमधनं तुम्हाला शिक्षण कसं घेता येईल, मोबाईलमधनं तुम्हाला व्यवहार कसे करता येतील, मोबाईलमधनं तुम्हाला संवाद कसे साधता येतील, ही जी कौशल्य आहेत, मोबाईल हे एक साधन आहे. त्या साधनाची कौशल्य प्राप्त करणं हे तुमचं आमचं काम आहे, हे शिक्षणाचं काम आहे. उद्या आपल्याला शेती आहे आणि एखाद्या शेतकऱ्याला मोबाईल उत्तम पद्धतीने वापरायचा आहे. मग त्या शेतकऱ्याला मोबाईल उत्तम पद्धतीने वापरण्यासाठी जगात किंवा त्याचं पीक तयार झाल्यानंतर ते पीक कुठं विकल्यानंतर आपल्याला उत्तम फायदा होईल हे त्याला मोबाईलमधनं कळतं, पण त्याचं ज्ञान आपल्याला त्याला प्राप्त करून देता येत नाही. ते कौशल्य आपल्याला प्राप्त करून देता आलेलं नाही. असं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. आपण म्हणतो तंत्रज्ञानाने क्रांती केली. क्रांती केली म्हणजे काय केलं? क्रांती केली म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स हे नवे शब्द आलेले आहेत. या हे नुसते शब्द नाही आहेत, त्याच्यामध्ये सगळं जग बदलून टाकण्याची क्षमता आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षणात कसा उपयोग आहे? कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये करिअर करायचं असेल तर काय करायचं? कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग दैनंदिन जीवनात कसा करायचा? रोबोचा वापर आपल्याला करायचा असेल तर रोबोटिक ज्ञान आपल्याला संपूर्ण घ्यायचं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक ज्ञान याचा आपल्याला समन्वय कसा साधता येईल? उद्या मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे. आज प्रत्येक गोष्ट डेटा सायन्सवर चालली आहे ना. तुम्हाला जर संपूर्ण एखाद्या क्षेत्राचं ज्ञान मिळवायचं असेल तर तिथला डेटा आधी प्राप्त केला पाहिजे, त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे आणि त्याच्यावरून तुम्हाला तिथली संपूर्ण पार्श्वभूमी कळणार आहे. उद्या मला एखादा नवा व्यवसाय करायचा आहे, तर नवा व्यवसाय करण्यासाठी समजा मला एखाद्या साबणाचं प्रोडक्शन करायचं आहे. आपण असं गृहीत धरू की मला एक
नवीन साबण बाजारात आणायचा आहे. लोक म्हणतील 50 साबण आहेत, आणखीन कशाला नाश्ता उद्योग करतो. मी काय करणार आहे, मी पहिल्यांदा संपूर्ण समाजात असलेल्या साबणांचं सर्वेक्षण करणार आहे की आज समाजामध्ये कोणकोणत्या प्रकारची साबण उपलब्ध आहेत, त्यांच्या किमती काय आहेत, त्याची रेंज काय आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, कोणाची क्वालिटी कशी आहे, मग त्याच्यामध्ये स्मेल, मग त्याच्यामध्ये रंग, मग त्याच्यामध्ये फेस होण्याचं प्रमाण, ह्या सगळ्याचा मी अभ्यास करणार, सर्वेक्षण करणार की कोणत्या एरियामध्ये कोणती साबण जास्त खपतात, कोणत्या एरियामध्ये कोणतं साबण कमी खपतंय, कोणत्या साबणाला लोक जास्त डिमांड देत आहेत, काही लोक वासावरून साबण घेतात. हे सगळं ज्ञान मी आधी, साबण तयार करणं हा पुढचा भाग आहे, पण हे पूर्वीचं संपूर्ण ॲनालिसिस, सर्वेक्षण करून ॲनालिसिस करणार आणि मग मी साबण तयार करणार. मग माझं आलेलं साबण आहे ना, ते हमखास बाजारात चालणारच. याला म्हणतात कौशल्याधारित शिक्षण. शिक्षणामधनं आपण हा विचार करू शकू का? शिक्षणामधनं आपल्याला ही कौशल्य प्राप्त करता येतील का? आपल्याला आता संपूर्ण शिक्षण पद्धती ही कौशल्याधारित शिक्षण या पद्धतीने संक्रमित होण्याची गरज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी जाहीर केलेली आहे. म्हणजे 34 वर्षानंतर शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे. या सरकारचं मला त्यासाठी मनापासून अभिनंदन करायचं आहे. शिक्षणामध्ये त्यांनी आता कौशल्याधारित शिक्षण याच्यावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. म्हणजे त्याचे शिक्षणाचे जे टप्पे केलेत 5+3+3+4, म्हणजे बालवाडीचे 3 वर्ष आणि पहिली दुसरी एकत्र केले, त्याला पहिला टप्पा म्हणतात. तिसरी चौथी पाचवी दुसरा टप्पा, 6वी 7वी 8वी तिसरा टप्पा आणि 9वी ते 12वी चौथा टप्पा. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जो 6वी 7वी 8वीचा टप्पा आहे ना, 5+3+3, हा जो 3चा टप्पा आहे, 6, 7, 8, त्या टप्प्यापासून न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणाचा बेस, कौशल्याधारित शिक्षणाचा बेस हा निर्माण केलेला आहे आणि तो अभ्यासक्रमातच आणलेला आहे. म्हणजे त्यांनी एक कल्पना छान मांडलेली आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. ती अशी आहे की समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ आहेत. आपण ज्याला म्हणतो प्लंबर, आपण ज्याला कार्पेंटर सुतार म्हणतो, आपण ज्याला इलेक्ट्रिशियन, हे सगळे समाजातले तज्ज्ञ आहेत. कुंभार हा समाजातला तज्ज्ञ आहे त्या क्षेत्रामध्ये, किंवा शिल्पकलेवाला तो त्याच्या क्षेत्रातला तज्ज्ञ आहे. एखादा संगीत म्युझिकवाला तो त्या क्षेत्रातला तज्ज्ञ आहे. तबलेवाला त्या क्षेत्रातला तज्ज्ञ आहे. व्हायोलिन उत्तम वाजवणारा त्या क्षेत्रातला तज्ज्ञ आहे. हे सगळे तज्ज्ञ काही आपण शाळेमध्ये ठेवू शकत नाहीत. शाळेमध्ये शिक्षक असतात, पण तुम्हाला जर एखादा प्लंबर हवा असेल तर शाळेमध्ये काही प्लंबर असत नाही. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 6वी 7वी 8वीमध्ये हे जे समाजामध्ये असलेले जे कौशल्याधारित घटक आहेत, कौशल्याधारित तज्ज्ञ आहेत, त्यांनी मास्टर ट्रेनर म्हणलेलं आहे आणि त्यांना ते शाळेमध्ये बोलवणार आहेत. समाजातला चांगला प्लंबर शाळेमध्ये येईल, मुलांना प्लंबिंग शिकवेल. समाजातला चांगला सुतार शाळेमध्ये येईल, मुलांना सुतारकाम शिकवेल. शाळेमध्ये एखादा उत्तम तबलावादक आहे, तो शाळेमध्ये येऊन मुलांना तबला शिकवेल. ही जी कौशल्याधारित शिक्षणाची पद्धत आहे ती 6वीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुरू झालेली आहे. आज नाही उद्या ती 1-2 वर्षामध्ये कार्यवाही सुरू होईल त्याची. म्हणजे कौशल्याधारित शिक्षणाला जास्तीत जास्त महत्त्व आहे. आपल्या शिक्षण पद्धतीमधनं आज आपल्या शिक्षण पद्धतीत या हाताला काही वावच नाही आहे. म्हणजे एखादा ग्रॅज्युएट झालेला मुलगा असतो, सायन्स ग्रॅज्युएट असतो, आणि त्याला जर आपण म्हटलं
की फ्यूज गेलेली आहे तेवढी फ्यूज बसव, तर तो म्हणतो फ्यूज कुठे आहे? BSc झालाय तो आणि त्याला फ्यूज कुठे आहे सांगावं लागतं. तिथं त्याला हात लावायची पण भीती वाटती. फ्यूज लावायची संकल्पना इतकी साधी सोपी संकल्पना आहे, पण ती ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला येत नाही. किंवा एखाद्या ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला सांगितलं की तिकडचा स्पॅनर घेऊन ये आणि तो नट टाईट कर. तो म्हणतो स्पॅनर म्हणजे काय, नट म्हणजे काय? त्यांनी स्पॅनर आणि नट कधी आयुष्यात पाहिलेलाच नसतो, कारण या हाताला कामच नाही ना. फक्त भेजा, डोकं वापरायचं काम. म्हणजे आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये डोकं वापरा, पाठ करा, परीक्षेत लिहा, पास व्हा, मार्क घ्या, नोकरी करा, घरी बसा. आता ही सिस्टीम बदलणार आहे. शिक्षणातला बदल काय झालेला आहे? शिक्षणाला का बदलावं लागतंय? तर समाज कौशल्याधारित झालेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कौशल्याला महत्त्व आहे. डॉक्टर सगळे आहेत, पण एखाद्याच डॉक्टरांकडे आपण जाऊन ऑपरेशन का करतो? तर आपण म्हणतो की तो डॉक्टर आहे ना, तो हार्टमधला ऑपरेशन भारी करतो म्हणजे त्याच्याजवळ ऑपरेशन करायचं कौशल्य उत्तम आहे. त्याच्याजवळ नवीन नवीन तंत्रज्ञान वापरायचं कौशल्य आहे. आता काही डॉक्टर्स लोक रोबोच्या मदतीने ऑपरेशन करतात. रोबोच्या मदतीने ऑपरेशन करतात म्हणजे ते कौशल्य त्यांनी प्राप्त केलं. तेव्हा विकास झालेला आहे जबरदस्त प्रत्येक क्षेत्रामध्ये, पण तो विकास झालेला आपल्याला कौशल्याने प्राप्त करता येतोय का नाही ही जबाबदारी शिक्षणाची आहे. शिक्षणाची पद्धती आपल्याला या पद्धतीने जेव्हा आपण डायव्हर्ट करू त्यावेळेला आपली समाजाची आणि शिक्षणाची नाळ जोडली जातात. आज कसं होतंय की समाज एका बाजूला आणि शिक्षण एका बाजूला, ह्या नाळ दोन्ही कधीतरी एकत्र जोडल्या पाहिजेत ना. त्या नाळ जोडण्यासाठीचा जो ब्रिज आहे, जो पूल आहे, तो आहे कौशल्यांचा. मग ते कुठल्याही क्षेत्रात असू दे, शेती असू दे. उद्या शेतीमध्ये इतकी अद्ययावत साधनं आलेली आहेत, ती शेतीमधली अद्ययावत साधनं आपल्याला वापरता येत आहेत किंवा नाही, हे कौशल्य आहे ना. ती साधनं वापरण्याचं कौशल्य निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षणाची आहे, शेतकी महाविद्यालयांची आहे. आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरायचं हे जर त्या शेतकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना समजलं तर ते आपोआप शिक्षणातनं शेतामध्ये जाईल ना. उद्या डेअरी आहे, डेअरीमध्ये 30-35 प्रॉडक्ट्स आहेत, पण डेअरीमधले 30-35 प्रॉडक्ट्स तयार करणं हे कौशल्य आहे ना. मी कालच एकाशी चर्चा करत होतो, तर तो मला असं म्हणत होता, तो आहे स्वतः डॉक्टर, MD झालेला डॉक्टर आहे, तो MD गोल्ड मेडलिस्ट आहे, तो मधुमेह तज्ज्ञ आहे. पण त्यांच्याशी मी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा ते म्हणत होते की सर मी आता नारळ शेतीकडे वळलेलो आहे. मी म्हटलं म्हणजे काय? ते म्हणे सर आपल्या इतिहासामध्ये असा शब्द आहे की नारळ हा कल्पवृक्ष आहे, म्हणजे तुम्हाला नारळापासून सगळ्या गोष्टी मिळतील. तर ते मला सांगत होते की नारळाचं उत्पन्न, नारळाचं पीक मिळतं, म्हणजे नारळ विक्री करून फायदा मिळतो. त्याच्यानंतर नारळाच्या पाण्यापासून उत्तम औषधं तयार करता येतात. त्यानंतर नारळाच्या करवंटीपासून त्याची पावडर तयार करून त्याचं खत तयार करता येते. त्यानंतर नारळाचे ते वरचे चोयटे असतात त्याच्यापासून काहीतरी करता येते. त्यानंतर जे पीक असतं नारळाचं, त्याला जे पानं असतात त्याच्यापासून खराटे तयार करतात. त्यांनी असे मला नारळाचे जवळजवळ 20 प्रॉडक्ट सांगितले. एक MD डॉक्टर, गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर, नारळापासूनचं उत्पन्न घेण्यासाठीची कौशल्य प्राप्त करतो. कौशल्य म्हणजे या गोष्टी, कौशल्यामध्ये या गोष्टी येतात. मग त्यांनी सांगितलं मला की 1 एकर नारळापासून सर साधारणतः आपल्याला 5 ते 6 लाखापर्यंतचं उत्पन्न मिळतं. आणि त्याच्या पुढचं त्यांनी मला सांगितलं की नारळाला फळ येतं 5 वर्षानंतर. ते नारळाचं फळ येऊसर तुम्ही खालची शेती जी आहे तिथे तुम्ही तूर, हरभरा, मूग हे सगळी पिकं सर 5 वर्ष घेऊ शकता. म्हणजे तुम्ही तुमची खालची पिकं पण घ्या आणि वरचं नारळाचं उत्पन्न घ्या, म्हणजे डबल उत्पन्न झालं. याला म्हणतात तंत्र, हे कौशल्य प्राप्त करणं. की एक MD डॉक्टर
शेतीमधलं कौशल्य त्यांनी प्राप्त केलं आणि ते कौशल्य वापरलं आणि ते नारळाची शेती करायला लागली. ही जी इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आहे किंवा याला आपण मल्टी इंटेलिजन्स थिअरी किंवा मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच म्हणतो, की बहुविध बुद्धिमत्ता, तुमची बुद्धिमत्ता वेगवेगळ्या क्षेत्रात वापरणं, त्याला आपण म्हणतो कौशल्य प्राप्त करणं. इंटरडिसिप्लिनरी अप्रोच म्हणजे काय? 2 विषय एकत्र करायचे, 3 विषय एकत्र करायचे आणि 3 विषय एकत्र करून काहीतरी नवं तयार करायचं. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान घ्या, शेतीतलं ज्ञान घ्या, माहिती तंत्रज्ञानाचं ज्ञान घ्या, या 3ही विषयांचं एकत्रीकरण करा आणि नवीन काहीतरी निर्माण करा. याला म्हणतात कौशल्याधारित शिक्षण. आज समाजाला अशा इंटरडिसिप्लिनरी अप्रोचची, मल्टी इंटेलिजन्स थिअरीची गरज आहे. ती तुम्हाला कौशल्यामधनं प्राप्त होणार आहे. अशी कौशल्य निर्माण करणं हे शिक्षणाचं बदललेल्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचं अंग आहे. संपूर्ण शिक्षण प्रणाली त्यामध्ये गुंतली गेली पाहिजे. हे आपल्याला शिक्षणातनं करता येतंय का? त्याचा विचार आपल्याला या सुंदर पुण्यामधनंच संपूर्ण जगाकडे जायला पाहिजे. पुण्यामध्ये आज कुठले तज्ज्ञ नाही आहेत. तुम्ही काय कुठलंही नाव उच्चारा, त्याचे तज्ज्ञ पुण्यात आहेत. पण त्या सगळ्या तज्ज्ञांच्याकडं कोणकोणती कौशल्य आहेत, ती कौशल्य आपल्याला माहितीच नाही आहेत ना. सामान्य माणसाला ती कौशल्य माहीत नसतात ना. मग आपण असं करू शकू का की हे वेगवेगळ्या कौशल्याची जी लोक आहेत ती लोक शाळांनी शाळेमध्ये बोलवावीत आणि त्यांचे लेक्चर्स ठेवावेत? शक्य आहे, या गोष्टी शक्य आहेत ना. मुलांना आत्ता काही आपल्याला परफेक्ट करायचं नाहीये. मुलांच्या मनाची जडणघडण शाळेमध्ये करायची आहे. मुलाच्या मेंदूचा विकास शाळेमध्ये करायचा आहे. मुलाची क्षमता विकसनाचं काम शाळेमध्ये करायचं आहे. मुलांना इन्फॉर्मेशन देण्याचं, माहिती देण्याचं काम शाळेमध्ये करायचं आहे. आपल्याला वेगवेगळी कौशल्य प्राप्त केलेली समाजातली तज्ज्ञ मंडळी शाळांच्या माध्यमातून, शाळेमधून विद्यार्थ्यांना अशा स्वरूपाची माहिती देतील, अशा स्वरूपाची क्षमता प्राप्त करण्यासाठीची काय काय गोष्टी आहेत त्याची माहिती देतील. हे काम आपल्याला जेव्हा शिक्षणाच्या माध्यमातून सुरू होईल त्यावेळेला आपण कौशल्याधारित शिक्षणाकडे जाऊ. त्याची गरज आहे. सुंदर पुणे हे आहे. सुंदर पुणे, माझं पुणे हे आहे. अर्थात शिक्षणामधनं कौशल्य प्राप्त करायची असतील तर शिक्षणामधला विचार आहे तो काही लगेच रुजत नाही. शिक्षणामधल्या कल्पना, शिक्षणामधला विचार, शिक्षणामधनं एखाद्या गोष्टीमधलं परिवर्तन यासाठी काही वेळ लागत असतो. आणि हे करण्यासाठी तुमच्याजवळ काही मूलभूत गोष्टी हव्या आहेत. एक त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे तर तुमची कामावर श्रद्धा असली पाहिजे. तुमच्या कामामध्ये निष्ठा असली पाहिजे. तुमच्या कामामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. तुमच्या कामामधनं समाधान तुम्हाला मिळण्याची क्षमता तुमच्याजवळ असली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा भाग काय आहे की ज्या क्षेत्रात कौशल्य तुम्ही प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहात ते शिकवणारी जी व्यक्ती आहे त्याच्यावर त्याचं प्रभुत्व असलं पाहिजे. त्याला आपण म्हणतो ना की नॉलेज लेवल त्याची स्ट्रॉंग पाहिजे. देणारा उत्तम असेल तर घेणाऱ्याकडं काहीतरी संक्रमित होणार आहे. त्यामुळं आपल्याला आज ह्या देणाऱ्यांची एक सूची करावी लागेल. पुणे शहरामध्ये ती आहे. पुणे शहरामध्ये तज्ज्ञ लोक भरपूर आहेत. त्या तज्ज्ञांची डिक्शनरी करणं, त्या तज्ज्ञांची सूची करणं हेही काम शिक्षणातलंच आहे. शिक्षणामधनं तिसरा महत्त्वाचा भाग काय आहे तर शिक्षणामधनं नाविन्यता असली पाहिजे, विविधता असली पाहिजे. की कौशल्य तुमच्याकडं आहे उत्तम, की माझ्याकडं बुवा उत्तम विणकामाचं कौशल्य आहे, पण त्या विणकामाच्या कौशल्यामधली नाविन्यता काय आहे ती जर मी दाखवली तर समोरचा आकर्षित होणार आहे.
तुम्ही जर जुनाट काळचं सुया आणल्या आणि मला तुम्ही विणकाम करत बसलात तर मी तिकडे जाणार नाही आहे. विणकामामध्ये आमूलाग्र बदल काय काय झालेले आहेत, त्याच्यातली विविधता काय आहे, त्याच्यातली नाविन्यता काय आहे, ही जेव्हा मी दाखवेल त्यावेळेला शिक्षण प्रभावी होईल. तेव्हा नाविन्यता हा शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर शिक्षणामधनं उपक्रम तुम्हाला वेगवेगळे करता आले पाहिजेत. की एखाद्या शाळेने असं ठरवलं किंवा एखाद्या शैक्षणिक प्रक्रियेने किंवा एखाद्या शासनानेच असं ठरवलं की आपल्या संबंध शिक्षण पद्धतीमधनं माहिती तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. मग त्याचं नियोजन आपल्याला आधी करावं लागेल. मला आठवतंय की उपक्रमांच्या मध्ये फार मोठी ताकद आहे. ज्ञानप्रबोधिनी सारखी संस्था उपक्रमांच्या जोरावर केवळ पुण्यात नाही, केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतात नाही, जगात प्रसिद्ध आहे. आज त्याला उपक्रमांची शाळा म्हणतात. कौशल्य प्राप्त करण्यासाठी छोटे छोटे उपक्रम शाळांच्या माध्यमातून सुरू केले तर आपल्याला शिक्षणामधनं कौशल्य प्राप्त करता येतील. शिक्षणामधनं आपल्याला कौशल्य प्राप्त करायची असतील तर जसं उपक्रमशीलता महत्त्वाची आहे तसं कृतिशीलता महत्त्वाची आहे. आज विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय नाही आहे. विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः काम करण्याची शैली, स्वतः काम करण्याची क्षमता जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपण रुजवू त्यावेळेला कौशल्य प्राप्त करतील लोक. मी नेहमी असं म्हणतो की तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल ना तर जीवनात यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता खूप कमी लागते. त्यासाठी लागतात प्रयत्न, कष्ट आणि अभ्यास. मग आपल्याला हे प्रयत्न करण्याची क्षमता विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण करणं हे शिक्षणाचं काम आहे. हल्ली शिकवा असं म्हणत नाही, शिकायचं कसं हे शिकवा. लर्निंग टू लर्न हे शिक्षणाचं तत्व आहे सध्या. कौशल्यामध्ये त्याच गोष्टी आहेत की तुम्ही हाताने करून बघितलं ना तर तुम्हाला कौशल्य प्राप्त होणार आहे. पोहणं हे कौशल्य आहे. तुम्ही कितीही उत्तम पद्धतीने ऐकलं की उडी मारायची, हात हलवायचे आणि हात हलवल्यानंतर पाय हलवायचे, आपोआप तरंगलं जातं, हे झालं पुस्तकी ज्ञान. हे जर वाचून एखाद्याने उडी मारली तलावात ते जाईल खाली बुडल. पोहण्याचं कौशल्य प्राप्त केलं पाहिजे. सायकल चालवणं हे कौशल्य आहे. तुम्ही कितीही समजून सांगितलं ना की सायकलवर टांग मारायची, सरळ बघायचं, पायडल ठरवायचे आणि सरळ बघायचं. सरळ गेल्यानंतर मनुष्य 10 दिवशी कोणाला तरी धडकेल आणि धडकल्यानंतर म्हणेल सॉरी 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 मी ब्रेक दाबायचं विसरलो. एकदा सायकल शिकला ना की आयुष्यात ती कधी विसरत नाही. त्याला म्हणतात कौशल्य प्राप्त करणं. आपल्याला ह्याच्यासाठी बुद्धिमत्ता लागत नाही, याच्यासाठी तुम्हाला कष्ट करण्याची तयारी पाहिजे. शिक्षणामधनं आपल्याला मुलांच्या मनामध्ये याही प्रवृत्ती रुजवाव्या लागतील तर आपण कौशल्याधारित शिक्षणाकडे जाऊयात. त्यामुळं शिक्षण हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला समाजामध्ये कुठल्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर शिक्षण हा त्याचा पाया आहे, शिक्षण हा त्याचा गाभा आहे, शिक्षण हा त्याचा आत्मा आहे. मग तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्रात असू देत, वैद्यकीय क्षेत्रात असू देत, औद्योगिक क्षेत्रात असू देत, शिक्षण क्षेत्रात असू देत, कला क्षेत्रात असू देत, सांस्कृतिक क्षेत्रात असू देत, आध्यात्मिक क्षेत्रात असू देत, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्हाला शिक्षण हे माध्यम वापरून आपल्याला विचार करावा लागेल. त्या दृष्टिकोनातून आपण शिक्षणाकडं भविष्यात बघूयात आणि सर्वजण त्याची सुरुवात करूयात. त्याची सुरुवात ही नेहमी कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही पुणे शहरातनं झालेली आहे. पुणे शहराचा तो इतिहास आहे. म्हणजे तुम्ही जर इतिहास नीट पाहिला ना तर स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्व चळवळींचा उगम पुण्यात झाला आणि त्या चळवळी देशभर पसरल्या आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पुणे हे चांगल्या गोष्टीचं प्रारंभ करण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्यामुळं आपण हा विचार करूयात आणि माझं पुणे
सुंदर पुणे या व्यासपीठाच्या माध्यमातून पुण्यातनं या क्षेत्राची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करूया. योगेश गोगावलेंच्या या प्रयत्नांना समाजाने जर उत्तम प्रतिसाद दिला तर एक पुणे शहर संपूर्ण जागतिक पातळीवर कौशल्याधारित शिक्षणाचं उगमस्थान व्हावं अशी इच्छा प्रदर्शित करतो आणि थांबतो. धन्यवाद.